जून नंतर शेतकऱ्यांची झोप उडणार, 10 जून नंतर मान्सूनला वेग बदलणार, 10 जून नंतर काय होणार? चला तर जाणून घेऊया आजच्या मितीला 10 जून नंतर शेतकऱ्यांच्या संदर्भातील सर्वात मोठी अपडेट. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार आता अल निनो येणार. या अल निनोने काय उष्णता वाढणार की पाऊस थांबणार? काय होणार आहे नेमकी जाणून घेऊया. शेतकऱ्यांना एक धोक्याची घंटा दिलेली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता यावर्षी मान्सून उशिरा येणार नाही. उष्णतेची वाढणार असून मान्सून लांबणार आहे. मग मान्सून किती लांबणार, पाऊस कधी येणार, ही सर्व अपडेट चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. शेतकऱ्यांना पाऊस संदर्भातील मोठी अपडेट आहे, कारण या तारखेला पेरणींना सुरुवात करायची होती, परंतु तीव्रता वाढली आहे, उष्णता वाढली आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना डेंजर अलर्ट झालेला आहे. पावसाचा धोका, पाऊस यावर्षी कमी येणार आणि किती कमी येणार, कधी पाऊस येणार, ही सर्व अपडेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. यावर्षी बघा अल निनोचा धोका दिलेला आहे. सुपर अल निनो म्हणजे काय होतंय, तर हवामानामध्ये बदल होतोय आणि त्यामुळे पाऊस उशिरा होतो. कधी कधी याचा फटका दुष्काळजन्य परिस्थिती सुद्धा यावर्षी दुष्काळाचं जाहीर केलेलं आहे. राज्यात कोणत्या जिल्ह्यात कमी पाऊस होणार आहे, ही सुद्धा अपडेट आपण आज चॅनलच्या माध्यमातून घेणार आहोत. गेल्या वर्षाची तुलनेचा अभ्यास केला तर 15 मेला मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती, परंतु यावर्षी आता मे महिना पूर्ण कोरडा गेलेला, काही ठराविक ठिकाणी पाऊस आलेला आहे. मग आता जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाचा अंदाज कसा असणार आहे? 2023-26 या दोन्ही वर्ष सिमिलर आपल्याला पाहायला मिळत आहे. 2023 मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस उशिरा आला होता. याचं जे काही महत्त्वाचं कारण सांगता येते, अल निनो हा 3 वर्षातून एकदा सक्रिय होत असतो. यामध्ये वाऱ्यांची दिशा बदलत असते. याचा नेमकी फटका शेतकऱ्यांना होत असतं, कारण सध्या पेरणीचा काळ आहे, नांगरणी खुरपणी केलेली आहे शेतकऱ्यांनी, परंतु आता पेरणी कधी करायची? 20 जिल्ह्यांना धोका सुपर अल निनो. मान्सून आणि सुपर अल निनो ह्या दोन्ही एकमेकांना विरोधात आहे. अल निनो आला तर मान्सून दिरंगाई होती, काही ठिकाणी मान्सून सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होत असतं, कारण सुरुवातीला जो पाऊस होतो, हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा असतो, कारण याच्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साठत असते. त्यानंतर पुढील जो पाऊस असतो, हा थंड पाऊस आपल्याला पाहायला मिळतो असतो श्रावणामध्ये. आता पहिला पाऊस जर झाला नाही तर शेतकऱ्यांना कसा तोटा होणार आहे, तर शेतकऱ्यांची पिकं ही मोठ्या प्रमाणात उघड्यावरती पडणार आहे. आता लागवड करायची आहे, काही शेतकऱ्यांनी लागवड करून ठेवलेली आहे, काही ठिकाणी लागवड करायची आहे, टोमॅटोची असेल, फ्लावर असेल, काहींना कांदा लागवड करायची आहे, परंतु आता पाऊस झाला नाही तर ही लागवड कशी करणार? तूर असेल, सोयाबीन असेल, कापूस असेल, हरभरा असेल, मका असेल, यांची पेरणी कशी करणार? खरीप आता सर्व शेतकऱ्यांचा नुकसानग्रस्त जात आहे. मग इथून पुढचा कापसाचा अंदाज असेल, पावसाचा अंदाज असेल, कसा असणार आहे? ही लागवडी करायची, रोपे टाकली आहे, तर पावसावरती सर्व काही शेतकऱ्यांचं 70% गणित अवलंबून आहे. विदर्भ असेल, मराठवाडा असेल, ज्या ठिकाणी पाण्याचा तुटवडा असेल, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता अंदाज कसा हवामान पद्धतीने विभागानं वर्तवलाय. लागवडी करायच्या, काही हा मोठा जिल्ह्यांमध्ये प्रश्न सोसाट्या राहिलेला आहे. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता 2 ते 3 दिवसामध्ये किती प्रमाणात पाऊस होतो हे बघणं गरजेचं आहे. 1 जून ते 7 जूनपर्यंत महत्त्वाचे असणार आहे, कारण काही ठिकाणी पाऊस होणार आहे, काही ठिकाणी कमी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पाऊस कमी असला तरी सुपर अल निनोमुळे काय होऊ शकतं, काही ठिकाणी चक्रीवादळ सुद्धा, राजस्थानमध्ये चक्रीवादळाचा इशारा दिलेला आहे. आता आपल्याकडे कसा पाऊस होणार हे सर्व आता गणित सुपर निनो आणि मान्सूनवरती अवलंबून आहे. राज्यातील महत्त्वाचे कापूस अपडेट, बाजारभावाचे अपडेट, ही सर्व आपण चॅनलच्या माध्यमातून देतच असतो. परंतु आता पावसाचा अलर्ट आपण आता रोजच्या रोज देणार आहे. पावसाची सविस्तर अपडेट सर्वात आधी चॅनलच्या माध्यमातून आपल्याला बघायचे असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा. पाऊस येत्या काही दिवसातच आता सर्व शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचा घटक बनणार आहे. कारण आता सध्याची परिस्थिती बघता युद्धजन्य परिस्थिती, बियाणे वगैरे महाग झालेले आहे. मग अशा परिस्थितीत जर पाऊस उशिरा झाला तर याचा फटका 100% शेतकऱ्यांना बसणार आहे आणि यातून शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा होऊ शकतं. मग पाऊस कधी होणार हे आता बघणं गरजेचं आहे. 10 तारखेपर्यंत पाऊस येण्याची अपेक्षा आहे. काही ठिकाणी वातावरण झालं आहे, थंडी कमी झालेली आहे. पाऊस हा कधी येणार हे बघणं गरजेचं आहे. राज्यातील महत्त्वाचे पाऊस अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून देत असतो. हवामान अंदाज, हवामान आजचा काय होईल, ही सर्व अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनल लाईक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.